हॅलो, हाव आर यू ऑल फ्रॉम राजनंदिनी. राजनंदिनीची होती फर्स्ट रक्षाबंधन, तर म्हटलं काहीतरी मेमोरेबल आपण करूयात. आता तिच्या पप्पांना तशी राखी बांधण्यासाठी कोणी नव्हतं. म्हटलं तर राजनंदिनी पण आता छोटीशी आहे, तर आपणच तिच्यासाठी प्रिपरेशन करूयात. तर मी घेतलेलं तिच्यासाठी माझ्याकडे हे तांब्याचं ताट होतं, छान स्वच्छ धुतलेलं होतं. त्याच्यामध्ये ठेवलं होतं क्यूटसा असं करंडा, ज्याच्यामध्ये होते हळद कुंकू, दिवा होता. आणि ही राखी मी आणलेली तर 2 आणलेल्या होत्या. एक सहजच एक आवडली म्हणून आणि एक राजनंदिनीची, म्हणजे राजनंदिनी तिच्या पप्पांना बांधेल त्यासाठी मी ही राखी घेतली होती. आणि लास्ट बर्फी. तर आता तांदूळ नाही ठेवले होते कारण ती छोटीशी आहे, मग काय करणार. तर हे असं ताट प्रिपेअर केलं होतं मी राजनंदिनीच्या ओवाळणीसाठी. ओव्हरऑल ताट पण रेडी होतं आणि राजनंदिनी पण इतकी एक्सायटेड, खुश वाटत होती, इतकी किंचाळत होती ना ती, म्हणजे आणि हसत होती जवळजवळ अक्षरशः. तर ते एवढा एडिट न करता व्हिडिओ जे काही मेन आहे तेच मी घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता दीपक तर म्हणत होतो की पुढच्या वर्षीच बांधेल ती मला राखी, पण मी म्हटलं नाही, करूयात ना आता आपण, म्हणजे तिचं पण एक मेमोरेबल असेल ना, फर्स्ट राखी आहे तिची, तर आपण सेलिब्रेट करूयात. आता कसं का होईना आपण सेलिब्रेट करूयात. तर मी काय केलं, कुंकामध्ये हात बोर्डवला तिचा आणि एक ते छोट्याशा हाताने टिका लावला. तिच्या पप्पांना इतकं छान वाटलं ना ते बघून. आणि तिचा हात ताटाला लावलेला जेणेकरून ती ओवाळेल. तर ओवाळून घेतला आणि वेळ होती ती राखी बांधण्याची, तर राखी पण तिने हातात घेतलेली होती अक्षरशः. आणि हातात घेऊन मग तिच्या पप्पांनी हात पुढे केला आणि मग आता तिला काय ते टायप तर नाही करता येणार, म्हणून मग काय केलं, मीच हे केलं. आणि मग तिच्या पप्पांनीच स्वतःच्या हेल्पने राखी बांधून घेतली आणि सगळं झालं होतं. आता काय काहीतरी स्वीट झालं पाहिजे, तर मग आम्ही काय केलं, जे काही स्वीट होतं म्हणजे दिव्याला जरा जपूनच आम्ही म्हणजे काळजी घेतली. दिवा होता ना ताटामध्ये, जर काळजी घेतली आम्ही. आता हे स्वीट आहे ना तिच्या हातामध्ये दिलं आणि तिचा हात मी तिच्या पप्पाच्या तोंडात घातलेला आणि खाल्लं देखील. ते इतकं मेमोरेबल होतं ना हा क्षण, सिरियसली छान वाटलं. आणि तिला पण एवढं म्हणजे आनंद होत होता, काय माहिती तिला काय कळत होतं आणि काय नाही. आणि पप्पांनी हे ओवाळणी म्हणून तिला मिळाले होते 200 रुपये. तर अशा प्रकारे आमची छानशी ही रक्षाबंधन सेलिब्रेट झाली होती राजनंदिनी सोबत. आणि राजनंदिनीची पण पहिली रक्षाबंधन ही अगदीच मेमोरेबल या व्हिडिओच्या थ्रू झाली होती. आणि मग काय, आता हिला 200 रुपये तर भेटले होते, पण आम्ही खर्च न करता तिच्याच हाताने गल्ल्यामध्ये टाकलं. आता तिला ते काही टाकता येत नव्हतं, म्हणून फक्त तिचा एक जस्ट हात लावला आणि गल्ल्यामध्ये ते पैसे टाकले. आता इथून पुढे तिला जे पण पैसे आम्ही देणार ना, हे गल्ल्यामध्ये राहणार आहे. आणि ऑलरेडी या गल्ल्यामध्ये भरपूर पैसे होते, तिला वाजून दाखवत होतो.